तुम्हाला पण बघायचे आम्ही हा पास्ता आणि रूअफजा कसा बनवला, तर चला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नाईट आउट व्लॉग मध्ये. इंस्टाग्रामचे रील्स बघून आम्ही हा प्रकार बनवलाय ज्याचं नाव आहे ब्रिंग युअर ओन बॅग, जो खूप भारी झालता म्हणून लगेचच संपला. नंतर आम्ही बेडरूम मध्ये एसीत गेलो, एसीत थोडी मस्ती केली, नंतर आलो लगेच पास्ता बनवायला. पास्तासाठी सगळ्यात आधी आपण पाणी तापून घेतलंय, पाणी तापल्यानंतर सगळ्या भाज्या कापून घेतल्या आणि मग लगेच टाकला पास्ता उकडायला. पास्ता उकडायची वाट बघत बसलेलो आणि तेवढ्यात याला सांगितलं आम्ही लसूण कापून घ्यायला. आणि इथे आम्ही चिप्स खाता खाता पास्ता उकडायची वाट बघत होतो. थोड्याच वेळात पास्ता उकडून झालाय म्हणून आज पण पाणी आणि पास्ता दोघं वेगळं करून घेतलं आणि केली प्रॉपर पास्ता बनवायची रेसिपी चालू. सगळ्यात आधी भाज्यांवर मीठ टाकून त्यांना चांगलं परतवून घेतलं. सगळ्या भाज्यांना भाज्या परतवून झाल्या म्हणून लगेच त्यात पास्ता आणि सॉस टाकून घेतला. मसाला वगैरे सगळं मिक्स केला आणि लगेच त्याला 2 मिनिटं वाफेवर ठेवून घेतलं. आणि बिना चीजच्या पास्त्याची मजा कशी येणार म्हणून पास्त्यावरती चीज टाकून त्याला पूर्ण मिक्स करून घेतलं आणि तयार झाला आपला चीजी पास्ता. आणि टेस्ट बद्दल बोलू तर पास्ता खूप चीजी आणि यमी होता. काहीतरी थंड प्यायचं म्हणून आम्ही मोहब्बती सरबत बनवायला ट्राय केलता. तर त्यासाठी आम्ही बर्फ, पाणी, दूध आणि सब्जा मिक्स करून घेतला. आता त्यात रूअफजा टाकून घेतला ग्लासात प्यायला. रूअफजा पिऊन आमचा नाईट आउट संपत आला आणि आमचा नाईट आउट संपल्या हा व्लॉग पण संपत आला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा.